नमस्कार. मी अरविंद मांगोरे. आपलं स्वागत आहे तुमच्या या फॅमिली हार्मोन चॅम्पमध्ये. सर्वप्रथम आपल्या या क्रांतिकारी प्रवासाला दुसऱ्या दिवसा म्हणजेच डे 2मध्ये तुम्ही मनपूर्वक स्वागत करे. काल तुम्ही सर्वांनी माझा डे 1 खूप उत्साहाने पूर्ण केला. आपले गोल कार्ड्स तयार केले आणि ते कम्युनिटीमध्ये शेअर केले. त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. तुम्ही घेतलेलं एक छोटं पाऊल हे सिद्ध करतं की मी तुमच्या कुटुंबावर मनापासून प्रेम करता आणि त्यांच्या आनंदासाठी स्वतःमध्ये सुद्धा बदल तयार करायला आहात. आजचा हा दुसरा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण केवळ थिअरी किंवा माहिती नाही, तर अशी 11 प्रॅक्टिकल कौशल्य स्किल शिकणार आहोत, जे तुमच्या प्रत्येक नात्यात आमूलाग्र आणि सकारात्मक बदल घडवतील. पण पुढे जाण्याआधी माझी एक विनंती आहे, जर तुम्ही अजूनही तुमचं नोटबुक आणि पेन सोबत घेतलं नसेल, तर हा व्हिडिओ इथेच पॉज करा आणि डायरी आणि पेन घेऊन या. कारण आजच्या प्रत्येक पॉईंटमध्ये तुमच्या सुखी कुटुंबाचा पाया असणार आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची नोट्स काढणे अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग सुरुवात करूया टॉप 10 फॅमिली हार्मोनी स्किलमध्ये. कुठल्याही कुटुंबाला हॅप्पी फॅमिली बनण्यासाठी या 10 कौशल्याची गरज असते. बरोबर आहे ना? तुम्हाला जर सुद्धा आनंदी राहायचं असेल किंवा कौशल्य स्किल करायचं असेल, तर हे 10 कौशल्य तुम्हाला पण आवर्जून माहीत असेल. त्यातलं पहिलं सेल्फ अवेअरनेस, स्वतःला ओळखणे. दुसऱ्याला बदलण्यासाठी स्वतःच्या भावना, आपले विचार आणि आपली वागणूक समजून घेण्याची क्षमता म्हणजेच सेल्फ अवेअरनेस. 2 नंबर ॲक्टिव्ह लिस्निंग म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे. हे सुद्धा जास्त महत्त्वाचे. बऱ्याचदा आपण घरात समोरच्याचं उत्तर ऐकण्यासाठी ऐकतो, समजून घेण्यासाठी नाही. आपल्याला फक्त कान देऊन नाही तर मन लावून ऐकायला शिकायला पाहिजे. तिसरी गोष्ट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन, प्रभावी संवाद. फक्त बोलणे म्हणजे संवाद नाही. योग्य शब्द, योग्य वेळ आणि योग्य पद्धतीने आपली बाजू मांडणे म्हणजेच प्रभावी संवाद. चौथी गोष्ट इमोशनल इंटिग्रेशन, भावनावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला राग, दुःख किंवा नैराश्य आल्यावर स्वतःवर नियंत्रण ठेवणं आणि आपल्या भावना योग्य प्रकारे व्यक्त करायला शिका. 5वी सहानुभूती म्हणजे एम्प्टी. मी म्हणतो तेच खरं आठा सोडणे आणि समोरच्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून त्यांचा दृष्टिकोन विचार करण्याची सवय लावा. 6वी गोष्ट ट्रस्ट बाइंडिंग, विश्वास निर्माण करणे. विश्वास एका रात्रीत बनत नाही. रोजच्या लहान लहान कृतीमधून दिलेल्या शब्द पाळण्यापासून नात्यात विश्वास वाढतो. 7वी गोष्ट म्हणजे वाद सोडवणं म्हणजे कन्फ्लिक्ट रिझॉल्युशन. लक्षात ठेवा, घरात भांडण झाल्यावर वाद जिंकण्यापेक्षा मनात जिंकण्याचा प्रयत्न करे जास्त महत्त्वाचे आहे. 8वी गोष्ट फॉरगिव्हनेस, क्षमाशीलता. भूतकाळातून चुका, टोमणे आणि कडू आठवणी धरून ठेवण्याऐवजी त्याला सोडून देऊन पुढे जाण्याची मनाची तयारी करा आणि मानसिकता पण करा. 6वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅमिली लिडरशिप, कुटुंबाचं कर्तृत्व आणि नेतृत्व हे महत्त्वाचं. कुटुंबाला फक्त उपदेश किंवा नियम सांगू नका, तर स्वतःला एक आदर्श उदाहरण, एक्झाम्पल बनवून कुटुंबाचे प्रेरित करा. 10वी आणि लास्टची म्हणजे सातत्य म्हणजे कन्सिस्टन्सी. कुटुंबात आनंद हा एक दिवसाच्या बदलाने येत नाही, तर रोजच्या छोट्या छोट्या सकारात्मक कृतीने आणि सातत्याने हार्मोनी तयार होतो. बरोबर आहे ना? तर आता वेळ आहे आपल्या पहिल्या स्टुडंट ॲक्टिव्हिटीची. तुमची डायरी उघडा आणि वर लिहिलेल्या ह्या 10 स्किलचे नावे लिहून काढा. आता प्रामाणिकपणे स्वतःचे आत्मनिरीक्षण करा आणि प्रत्येक स्किलला 1 ते 10 पैकी किती तुम्ही गुण द्याल? 1 म्हणजे खूप कमी आणि 10 म्हणजे तुमची त्यात परफेक्ट आहात. हे गुण देऊन झाल्यावर त्या स्किलमध्ये तुम्हाला सर्वात गुण मिळाले आहेत, त्याची तुम्हाला पुढील 30 दिवसासाठी फोकस स्किल तयार करायची आहे. कारण ती एक स्किल सुधारली तर तुमच्या बाकीची जी नाती आहेत ती आपोआप सुधारायला लागते. आत्ता लगेच खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, माझी फोकस स्किल तयार आहे किंवा माझं फोकस स्किल आहे. तुमची कमेंट्स टाईप करा आणि स्वतःला प्रगतीसाठी वचनबद्ध करा. मी तुमची प्रत्येकाचे कॉमेंट्स वाचत आहे. हे लिहून झाल्यावर आपण पुढच्या व्हिडिओ भेटणार आहोत, जिथे आपण फॅमिली हार्मोनीचा सर्वात पहिला आणि मॅजिकल कन्सेप्ट शिकणार आहोत. तर लगेच कॉमेंट लिहा. ऑल दी बेस्ट.
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.